Hello to all guys. Yes, I hope you are all doing good. काल काल मी एक आपल्या स्ट्रॅटेजी आणि सिलेबस ओरिएंटेड व्हिडिओ बनवलेला. त्यामध्येच मी तुम्हाला डिस्कस केलेलं की आज आपण त्याच्यानंतर आपण स्टार्ट करणार आहोत आपण फ्लुइड मेकॅनिक्सपासून. ठीक आहे. सो हा बेसिकली व्हिडिओ फ्लुइड मेकॅनिक्सच्या रिलेटेड आपल्याला बेसिक इन्साईटसाठीच असेल आणि त्याच्यामध्ये आपण टॉपिक्स डिस्कस करूया. एक फ्लुइड मेकॅनिक्समध्ये एंटर करायच्या आधी तुम्हाला काय माहिती असायची आवश्यकता आहे तेवढंच आपण बघूया. लेट्स डिस्कस मोर अबाउट फ्लुइड मेकॅनिक्स. ओके. सो पहिलं म्हणजे स्टेट ऑफ मॅटर. आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की 3 स्टेट्स असतात कोणत्याही मॅटरचे. फर्स्ट सॉलिड स्टेट्स, देन लिक्विड अँड देन गॅशियस स्टेट. ओके. सो इन केस ऑफ सॉलिड स्टेट मध्ये आपण काय करतो, मुवमेंट करतो. ठीक आहे. सॉलिडची आपण मुवमेंट करतो, जी बॉडी असते त्याची एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर मुवमेंट होते. पण लिक्विड आणि गॅशियस स्पेसमध्ये केसमध्ये आपण मुवमेंट नाही यूज करत, पण आपण तिथे काय होतं तर मोशन होतं. ठीक आहे. सो सॉलिडमध्ये मुवमेंट होते आणि लिक्विड आणि गॅशियसमध्ये मोशन होतं. लिक्विड आणि गॅस. ठीक आहे. आणि सॉलिडसाठी आपण जर मी तुम्हाला फर्दर आपण क्लासिफाय केलं तर सॉलिडसाठी जर आपण मी म्हणतोय की रिजिड बॉडी आहे आणि एक डिफॉर्मेबल बॉडी आहे. ठीक आहे. रिजिड बॉडी. सो आपण रिजिड बॉडीची आपण पूर्ण स्टडी करतो आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये. ठीक आहे. इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये आपण कम्प्लीट आपण रिजिड बॉडीचं अनालिसिस करतो आणि डिफॉर्मेबल बॉडीज जी डिफॉर्म होऊ शकते आणि ती परत तिच्या ओरिजिनल पोझिशनला समाव येईल सुद्धा, माइट बी किंवा नाही सुद्धा येणार, तर ते आपण सर्व स्टडी करतो. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. ओके. सो स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये फर्दर आपण डिस्कस करतो थिअरी ऑफ इलेस्टिसिटी, देन थिअरी ऑफ प्लॅस्टिसिटी. त्याच्यामध्ये अजून आपण स्पेसिफिकली बोलायचं तर स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्समध्ये आपण डिटर्मिनेट स्ट्रक्चर्स आपण स्टडी करतो, अनालाइज करतो. आणि इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर्स असतात ते आपण स्ट्रक्चरल अनालिसिसमध्ये आपण स्टडी करतो. आणि इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये आपण स्टॅटिक्स, डायनॅमिक्स आपण तसे प्रोसीड करतो. पण आताच आपला टॉपिक आपण फ्लुइड मेकॅनिक्स आहे, त्याच्यामुळे मी सॉम आणि इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये डीपली जात नाही आहे. सो आपण फ्लुइड मेकॅनिक्ससाठी लिक्विड आणि गॅस या दोन आपल्या स्टेटवर आपण फोकस करूया. ओके. सो मी तुम्हाला आधीच म्हटलं की लिक्विड आणि गॅसमध्ये आपलं मोशन होतं. ठीक आहे. आणि जशी सॉलिड बॉडी ही आपण रिजिड बॉडी एकतर क्लासिफाईड करू शकतो किंवा डिफॉर्मेबल बॉडी क्लासिफाईड करू शकतो. सो सेम वेमध्ये आपली जी लिक्विड और गॅशियस जे आपलं मास असतं ते काय असतं, आपली कंप्रेसिबल बॉडी असते. जिस कंप्रेसिबल तुम्ही शब्द ऐकला असेल, कंप्रेसिबल फ्लुइड और कंप्रेसिबल लिक्विड. सो आपण ते सर्व स्टडी करतो आपण फ्लुइड मेकॅनिक्समध्ये. सो फ्लुइड मेकॅनिक्सचे फर्दर पार्ट्स आहेत फ्लुइड स्टॅटिक, फ्लुइड कायनेमॅटिक्स अँड फ्लुइड डायनॅमिक्स. ओके. और कायनेटिक. सो फ्लुइड स्टॅटिकमध्ये तिथे बॉडी ॲट रेस्ट असते, तिथे कोणताही कॉज ऑफ मोशन किंवा दुसरा कुठलाच संबंध नसतो. फ्लुइड कायनेमॅटिक्समध्ये बॉडी मूव्ह तर करते पण खूप खूप स्लो मूव्ह करते आणि तिथे जे कॉज ऑफ मोशन असतं, ठीक आहे, म्हणजे आपला फोर्स, तो आपण कन्सिडर करत नाही. आणि फ्लुइड डायनॅमिक्समध्ये आपली बॉडी रेस्टमध्ये नसतेच ऑब्व्हियसली, आणि आपण इथे फोर्स आपल्या पिक्चरमध्ये येतो. सो फ्लुइड डायनॅमिक्स हे हे तर एक नॉर्मल आहे, हे बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असेल. पण जे मी पुढे सांगणार आहे ते खूप कमी लोक असतील त्यांना शक्यतो आधीपासून माहिती असेल आणि ते ॲक्च्युअलमध्ये इंटरेस्टिंग आहे. इथे बघा मी हे काय घेतलेलं आहे, तर हा माइल्ड स्टील बार आहे. ठीक आहे. हा माइल्ड स्टील बार आहे. तुम्ही इमॅजिन करू शकता तुमच्यासमोर बार आहे. बारचं आपण जे युनिव्हर्सल टेस्टिंग मशीनमध्ये आपण जेव्हा टेस्ट करतो त्यावेळेला एकतर त्याच्यावर टेन्साईल फोर्स अप्लाय करतो किंवा कम्प्रेसिबल फोर्स अप्लाय करतो, म्हणजे त्या पूर्ण जे आपलं बॉडी मास असतं माइल्ड स्टील बारचं त्याच्यावर. तर आपण एक्सटर्नली त्याच्यावर स्ट्रेस किंवा प्रेशर दिल्यामुळे आपण ॲक्च्युअली जे एक्सटर्नली देतो ते प्रेशर असतं आणि इंटरनली त्या प्रेशरचा रिस्पॉन्स जो जनरेट होतो आपण त्याला स्ट्रेस म्हणतो. इन डिटेलमध्ये आपण सॉममध्ये हे बेटर वेमध्ये आपण समजूच. पण आपण ज्या वेळेला त्याला एक्सटर्नल कुठलाही फोर्स देतो त्यावेळेला त्याचे इंटरचेंज आतमध्ये जे मॉलिक्युल्स असतात ते इंटरचेंज होतात. ठीक आहे. त्याच्यामुळे त्यांची बाउंड्री कंडिशन बदलू शकते. ज्यावेळेला आपण टेन्शन देतो त्यावेळेला ते टेन्शनमध्ये येतात, टेन्साईल फोर्स जनरेट होतो आणि एलॉंगेशन होतं, किंवा आपण कंप्रेसिबल फोर्स दिल्यामुळे बॉडीचं कॉन्ट्रॅक्ट होते. ठीक आहे बॉडी. पण ह्याच्यामधले आतमधले मॉलिक्युल्स ते रिॲडजस्ट करतात पण ते सेमच असतात. ठीक आहे. म्हणून मी ते लिहिलंय आपण when it comes to mild steel bar, boundary condition may change, but molecules inside the system remain same. ठीक आहे. पण आता जेव्हा आपण फ्लुइडमध्ये येतो, समजा आता आपला हा एक समजा चॅनल सेक्शन आहे किंवा पाईप फ्लो आहे आपला, तर ह्याच्यामध्ये काय होतं, आपण काय करतो, 2 सेक्शन आपण ड्रॉ करतो. 2 सेक्शन घेतले इथे मी, ए डॅश आणि बी डॅश. ह्याच्यामध्ये आपली काय असते, बाउंड्री कंडिशन आपण फिक्स करतो. सेक्शन घेतो म्हणजेच आपण त्या अंडर सेक्शनमध्ये पर्टिक्युलर जो फ्लो आहे तो आपण स्टडी करतो, त्याच्यामुळे आपण बाउंड्री कंडिशन आपण इथे फिक्स ठेवतो.
ठीक आहे. आणि इनसाइड जे आतमधले मॉलिक्युल्स असतात ते इथे व्हॅरी करतात, इन्क्रीज होतात किंवा डिक्रीज होतात, किंवा ऑलरेडी आता मी तुम्हाला सांगितलं आपलं फ्लुइड आणि लिक्विड आणि गॅस हे आपले काय आहे, कंप्रेसिबल फ्लुइड आहे, कंप्रेसिबल आहे. सो त्याच्यामुळे आपले इथे डिक्रीज किंवा इन्क्रीज होऊ शकतात मॉलिक्युल्स, पण आपली बाउंड्री कंडिशन आपली इथे फिक्स राहते. म्हणजे एक्झॅक्टली आपण जे इथे कन्सिडर करतो माइल्ड स्टील बारमध्ये त्याच्या एक्झॅक्टली वाईस वर्सा आपण इथे पुढे कन्सिडर करतो. आपण जी बाउंड्री कंडिशन आपली चेंज होऊ शकते पण इनसाइड मॉलिक्यूल सेम राहतात, आपण त्याला आपण म्हणतो सिस्टीम अप्रोच. आणि आपण ही कशासाठी स्टडी करतो, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स. हा पूर्ण स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचा बेस आहे. आणि हे जे आपण सेक्शन्स घेतलेले आहेत आपण ह्याला म्हणतो कंट्रोल व्हॉल्यूम अप्रोच, कारण आपण व्हॉल्यूम कंट्रोल करतो त्याला सेक्शन देऊ किंवा त्याची बाउंड्री कंडिशन फिक्स करून, आणि इनसाइड जे मॉलिक्युल्स इन्क्रीज होत आहेत, डिक्रीज होत आहेत, कंप्रेसिबल आहेत ते इनकम्प्रेसिबल आहेत, तर त्याची आपण स्टडी करतो. ती कशामध्ये आपण करतो, फ्लुइड मेकॅनिक्समध्ये. सो इट्स ऑल अबाउट युअर फ्लुइड मेकॅनिक्स. ठीक आहे. आपण हेच आपण उद्यापासून आपण प्रॉपर वेमध्ये आपण चॅनेलाइज फॉर्ममध्ये आपण शिकणार आहोत. ठीक आहे. तर आता आपण फ्लुइड मेकॅनिक्सचे पर्टिक्युलर आपले टॉपिक्स कोणते आहेत ते आपण डिस्कस करूया. सो हे जे ग्रीन पेन मध्ये जे तुम्हाला दिसत आहेत, ठीक आहे, हे जे मी ते एनलिस्ट केलेले आहेत, हे ऍक्च्युअली आपलं हे आपण या वेने आपण पुढे जाणार आहोत, या सिक्वेन्स आपण फॉलो करून आपण पुढे जाणार आहोत. आणि जे इथे ब्ल्यू मध्ये जे आहे हायड्रॉलिक्स डिप्लोमाचा सिलेबस, मी डिप्लोमाचा इथे का स्पेसिफिक लिहिला असेल तुम्हाला प्रश्न पडला असेल. बरेच टर्म्स सेम आहेत, बरेच टॉपिक सेम आहेत इथे या साईडला, पण आपण जी एक्झाम अप्रोच करतोय, तुम्ही विसरत असाल तर मी तुम्हाला परत सांगतो, आपण जे डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम्स आता आपल्या पुढच्या अपकमिंग्स आहेत, मध्ये पुणे कॉर्पोरेशन असू दे किंवा WCD असू दे, तर त्यासाठी आपल्याला जर तुम्ही सिलेबस डिटेलमध्ये बघितलात तर प्रत्येक जे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे 2 सेक्शन्स आहेत, त्या दोन्ही सेक्शनची आपल्याला लेवल दिलेली आहे. नॉन टेकची तर 12वी आहे आणि टेक्निकलची लेवल काय आहे, डिप्लोमा लेवल आहे. ठीक आहे. ह्याचा अर्थ मुळीच अजिबात असा होत नाही की आपल्याला फक्त डिप्लोमा ओरिएंटेड स्टडी करायचं आहे, पण आपल्याला बॅक ऑफ द माइंड डेफिनेटली आपल्याला सगळ्यांना माहिती पाहिजे की डिप्लोमाचा एक्झॅक्ट सिलेबस काय आहे. त्याच्यामुळे मी हा डिप्लोमाचा पण सिलेबस इनलिस्ट केला आहे. आणि ज्या वेळेला आपण ह्या सिक्वेन्सने आपण पुढे प्रोसीड करू त्यावेळेला तुम्हाला हे सुद्धा माहिती असायला पाहिजे की आपण आपल्या डिप्लोमाचा सिलेबस आपण आपल्यामध्ये कव्हरेजमध्ये आपण इन्क्लूड करतोय की कुठला एखादा टॉपिक राहतोय. त्याच्यामुळे हे जे आहे इथे मी जे प्रेझेंट केलेलं आहे तो आपला डिप्लोमाचा सिलेबस आहे. युनिट 1 त्याचा प्रेशर मेजरमेंट, युनिट 2 हायड्रोस्टॅटिक्स, युनिट 3 फ्लुइड फ्लो पॅरामीटर्स, युनिट 4 फ्लो थ्रू पाइप्स, युनिट 5 ओपन चॅनल फ्लो. ठीक आहे. ओपन चॅनल फ्लो इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट and vital part of our fluid mechanics, and we are going to study in detail, no doubt in it. Okay. आणि 6वा आहे हायड्रॉलिक पंप्स. आणि जसं आपण प्रोसीड करणार आहोत ते तुम्हाला सांगू, तर सगळ्यात पहिला आपण फ्लुइडचे प्रॉपर्टीज बघूया. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यासोबतच बऱ्याच वेळेला प्रेशर मेजरमेंट हा सेपरेट टॉपिक असतो, पण फ्लुइड प्रॉपर्टीज सोबतच आपण प्रेशर मेजरमेंट आपण कसं इझिली आपण क्विकली आपण अंडरस्टँड करू शकू ते तुम्हाला मी फर्स्ट युनिटमध्येच तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपले मेन जे फ्लुइडचे आपले 3 कंडिशन्स आहेत. पहिली फ्लुइड स्टॅटिक्स, जेव्हा फ्लुइड स्टॅटिकमध्ये असेल तेव्हा. देन फ्लुइड कायनॅमॅटिक्स. ठीक आहे. फ्लुइड कायनॅमॅटिक्समध्ये आपलं कॉज ऑफ मोशन जे असतं फोर्स तो इथे ॲबसेंट असतो आणि तो प्रेझेंट कशात असतो, फ्लुइड कायनॅटिक किंवा फ्लुइड डायनॅमिक्समध्ये. सो आपले 1, 2, 3 and 4 हे तर वेल डिफाईंड आहेत. ठीक आहे. जो 5वा आहे तो फ्लो मेजरिंग डिव्हाइसेस, म्हणजे लाईक वेंचुरीमीटर, वेंचुरी फ्ल्यूम, ओरिफिस मीटर, हे जे आपले डिव्हाइसेस आहेत तर आपण ते ह्याच्यामध्ये आपण बघूया. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये लॅमिनर फ्लोज संबंधी पण आपण माहिती घेऊया. फ्लो थ्रू पाईप्स आपण ह्याच्यामध्ये शिकूया. त्याच्यानंतर मिस्टेलिनियस टॉपिक्समध्ये मी कोणते इन्क्लूड केलेले आहेत, बाउंड्री लेअर, डायमेन्शनल अनालिसिस आणि ड्रॅग अँड लिफ्ट. ड्रॅग अँड लिफ्ट लाईक नॉट इसेन्शियल पार्ट ऑफ फॉर आवर सिव्हिल इंजिनिअरिंग, पण तो जर तुम्ही एरोस्पेस इंजिनियर असाल और मेकॅनिकल इंजिनियर असाल तर ड्रॅग अँड लिफ्टचं तिथे त्याचं कव्हरेज जास्त येतं. सो आपण एक बेसिक ड्रॅग अँड लिफ्ट बद्दलचे आपण फॉर्म्युले तर नक्कीच बघू शकतो, कन्सेप्ट तर आपण शिकू शकतो, पण बाउंड्री लेअर आणि डायमेन्शन अनालिसिस इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. देन 7वा आहे तो ओपन चॅनल फ्लो, विच इज अगेन वन ऑफ द आवर मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. ठीक आहे. ओपन चॅनल फ्लोमध्ये मी ते एनलिस्ट केलेलं आहे आपण इथे काय काय बघणार आहोत ते. ठीक आहे. सो ओपन चॅनल फ्लोमध्ये चॅनल सेक्शन्स येतात, इकॉनॉमिकल चॅनल सेक्शन्स तुम्हाला पण माहिती आहे, ट्रायंग्युलर, रेक्टँग्युलर. त्याच्यानंतर इकॉनॉमिकल चॅनल सेक्शनचे काही पॅरामीटर्स आहेत हे सुद्धा आपण प्रॉपर वेमध्ये आपण डीपली स्टडी करूया. त्याच्यानंतर स्पेसिफिक एनर्जी लाईन्स, स्पेसिफिक एनर्जी, त्याच्यानंतर कर्व्स, त्याच्यामध्ये क्रिटिकल वेलॉसिटी अँड ऑल अदर फॅक्टर्स असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्रॅज्युअली व्हॅरिड फ्लो, त्याच्या वेगवेगळ्या प्रोफाईल्स आहेत, त्याच्या स्लोप्स वाईज, ड्रॉडाऊन कर्व आणि बॅकवॉटर कर्व, तर ते आपण जनरल ग्रॅज्युअली व्हॅरिड फ्लोमध्ये आपण स्टडी करूया.
त्याच्यानंतर रॅपिडली व्हॅरिड फ्लो. रॅपिडली व्हॅरिड फ्लोचं वन ऑफ द ब्युटिफुल, आय एम नॉट सेइंग इम्पॉर्टंट बट ऑल्सो ब्युटिफुल एक्झाम्पल इज हायड्रॉलिक जम्प. ठीक आहे, ज्यावेळेला धरणातून डाऊनस्ट्रीम अपस्ट्रीम कडून दरवाजे उघडले जातात आणि डाऊनस्ट्रीमला ज्यावेळेला पाणी पडतं, तर ते जे पडताना तिथे जे खाली लॉसेस होतात किंवा आपण जे बकेट प्रोव्हाइड करतो, जी आपले पाण्याची जी जंप होते, ठीक आहे, किंवा जे रॅपिडली ट्रान्झिशन होतं, रॅपिडली ट्रान्झिशन कशामधून होतं, तर आपल्या लॅमिनार फ्लोमधून डायरेक्ट टर्ब्युलंट फ्लोमध्ये. ठीक आहे, तिथे काही इंटरमिक्सिंग झाल्यामुळे बऱ्याच प्रॉपर्टीज तिथे डेव्हलप होतात, चेंज होतात. हे असं सगळं आपण हायड्रॉलिक जम्पमध्ये आपण शिकणार आहोत. आणि त्याच्यानंतर सेलेरिटी, ओव्हरऑल टाईड अँड वेव्स ॲक्शन रिगार्डिंग फुल मून. ठीक आहे, अमावस्या पौर्णिमेच्या याने आपले कसे टाईड्स अँड वेव्ह ॲक्शन्स आपले चेंज होतात ते आपण ह्याच्यामध्ये बघूया. आणि शेवटचं आपला हायड्रॉलिक पंप्स. सो जर तुम्ही डिटेलमध्ये व्यवस्थित जर तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केलं तर तुम्हाला एवढं कळून नक्कीच येईल की आपले हे जे डिप्लोमाचे आपले जे युनिट्स आहेत ते आपले म्हणजे जी आपली लेवल आहे अपकमिंग एक्झामची, ती आपण बरोबर आपण ह्याच्यामध्ये कव्हर करून आपण त्याच्या सराउंडिंग अराउंडिंग सगळे आपण टॉपिक्स आपण इथे शिकतोय. तर आपण असे प्रोसीड करतोय. सो आपण ॲक्च्युअलमध्ये आता आपण तसं बघायला गेलं तर आपण जर्नी चालू केली आहे. सो उद्यापासून आपण प्रॉपर त्याच्यामध्ये तुम्ही मेहनत घ्या, मी मेहनत घेतो. ओके, थँक्यू व्हेरी मच आणि जय हिंद.